एखाद्या रुग्णाला कॅन्सर झालाय हे कळल्यानंतर त्याने सगळ्यात आधी कोणत्या डॉक्टरांकडे जावं? जसं आपण म्हणतो की ताप सर्दी खोकला झाल्यानंतर आपण स्पेशलिस्टकडे जातो किंवा आणखीन कोणता दुसरा आजार असेल त्या डॉक्टरकडे जातो. तर कॅन्सरच्या बाबतीत काय नेमकं? तर कॅन्सर म्हणजे जेव्हा आपण कॅन्सरबद्दल कधी सस्पिशन असेल म्हणजे कधी डाऊट असेल कॅन्सरबद्दल किंवा मग कॅन्सरचं जर समजा कळालं आहे की बाबा हे आता कॅन्सर आहे असं हं, करून, तर त्यासाठी आपल्याला ऑन्कोलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. हं, ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कर्करोग तज्ज्ञ. हं, त्यामुळं प्रायमरीली जसं तुम्ही बोललात की जसं फिजिशियन असतात जे हं, सर्दी खोकला वगैरे, हं, हं, त्याचप्रमाणे जेव्हा पण काही कॅन्सरशी रिलेटेड गोष्ट असेल, आयदर दॅट मे बी सस्पिशियस ऑर कन्फर्म थिंग. हं, म्हणजे ते आयदर ते सस्पिशन त्याचं असेल किंवा मग त्याचं निदान वगैरे झालं हं. तर त्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर म्हणून ऑन्कोलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं आहे.